मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण आता इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत। बघा मित्रांनो, 3000 इंग्लिश वर्ड्स ही सिरीज आपण पाहतोय, त्याचा 15वा पार्ट आहे आणि 701 नंबरचा शब्द तुमच्या समोर आहे। बघा, आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। साइडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। बघा मित्रांनो, 701 नंबरचा शब्द आहे भांडी, ज्याला आपण युटेन्सिल्स किंवा डिशेस असं म्हणतो। भांडी याला काय म्हटलं जातं? युटेन्सिल्स किंवा डिशेस। पुढे बघा, पुढचा शब्द आहे तांब्या, ज्याला आपण कॉपर पॉट किंवा लोटा असं म्हणतो। तांब्या याला काय म्हटलं जातं? कॉपर पॉट किंवा लोटा। पुढचा शब्द आहे घागर, ज्याला आपण ऑटर पॉट असं म्हणतो। बघा, घागर काय म्हटलं जातं? त्याला ऑटर पॉट। पुढचा शब्द आहे बघा बशी, ज्याला आपण सॉसर असं म्हणतो। बशी काय म्हटलं जातं? सॉसर। पुढे आहे पेला, ज्याला आपण ग्लास किंवा कप असं म्हणतो। बघा, पेला काय म्हटलं जातं? ग्लास किंवा कप। पुढचा शब्द आहे बरणी, ज्याला आपण जार किंवा कंटेनर असं म्हणतो। बघा, बरणी काय म्हटलं जातं? त्याला जार किंवा कंटेनर। पुढचा शब्द आहे डबा, ज्याला आपण बॉक्स किंवा टिफिन असं म्हणतो। बघा, डबा याला काय म्हटलं जातं? बॉक्स किंवा टिफिन। पुढचा शब्द आहे झाकण, ज्याला आपण लीड किंवा कव्हर असं म्हणतो। बघा, झाकण याला काय म्हटलं जातं? लीड किंवा कव्हर। पुढे बघा, पुढचा शब्द आहे कढई, ज्याला आपण ऑफ किंवा डीप फ्राईंग पॅन असं म्हणतो। बघा, कढई याला काय म्हटलं जातं इंग्लिश मध्ये? ऑफ किंवा डीप फ्राईंग पॅन। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे बघा तवा, ज्याला आपण ग्रिडल किंवा फ्लॅट पॅन असं म्हणतो। बघा, तवा काय म्हटलं जातं? ग्रिडल किंवा फ्लॅट पॅन। पुढचा शब्द आहे चूल, ज्याला आपण हार्थ असं म्हणतो। चूल काय म्हटलं जातं? हार्थ। पुढचा शब्द आहे बघा शेगडी, ज्याला आपण ब्रेजियर असं म्हणतो। शेगडी इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? ब्रेजियर। पुढचा शब्द आहे गॅस, ज्याला आपण गॅस असं म्हणतो। गॅस, गॅस। पुढचा शब्द आहे स्वयंपाक, ज्याला आपण कुकिंग किंवा कुइझिन असं म्हणतो। बघा, स्वयंपाक काय म्हटलं जातं? कुकिंग किंवा कुइझिन। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे जेवण, ज्याला आपण मील किंवा फूड असं म्हणतो। बघा, जेवण याला काय म्हटलं जातं? मील किंवा फूड। पुढचा शब्द आहे नाश्ता, ज्याला आपण ब्रेकफास्ट किंवा स्नॅक असं म्हणतो। बघा, नाश्ता काय म्हटलं जातं इंग्लिश मध्ये? ब्रेकफास्ट किंवा स्नॅक। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे मिठाई, ज्याला आपण स्वीट डिश किंवा डिझर्ट असं म्हणतो। बघा, मिठाई याला काय म्हटलं जातं? स्वीट डिश किंवा डिझर्ट। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे बघा लाडू, ज्याला आपण लड्डू किंवा स्वीट बॉल असं म्हणतो। लाडू काय म्हटलं जातं? लड्डू किंवा स्वीट बॉल। पुढचा शब्द आहे करंजी, ज्याला आपण करंजी किंवा स्वीट पेस्ट्री असं म्हणतो। बघा, करंजी याला काय म्हटलं जातं? करंजी किंवा स्वीट पेस्ट्री। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढे आहे बघा पापड, ज्याला आपण पापड किंवा वेफर असं म्हणतो। पापड काय म्हटलं जातं? पापड किंवा वेफर। पुढे आहे बघा लोणचं, ज्याला आपण पिकल असं म्हणतो। लोणचं काय म्हटलं जातं? पिकल। पुढे आहे चटणी, ज्याला आपण चटणी असं म्हणतो। चटणी, चटणी। पुढचा शब्द आहे मसाला, ज्याला आपण स्पाइस किंवा मसाला असं म्हणतो। बघा, मसाला काय म्हटलं जातं? स्पाइस किंवा मसाला। पुढे आहे तेल, ज्याला ऑइल असं म्हणतो। तेल म्हणजेच काय? ऑइल। पुढे आहे तूप, ज्याला आपण घी किंवा क्लॅरिफाईड बटर असं म्हणतो। बघा, तूप याला काय म्हटलं जातं? घी किंवा क्लॅरिफाईड बटर। पुढे बघा, पुढचा शब्द आहे तिखट, ज्याला आपण चिली पावडर किंवा पंजेन्सी असं म्हणतो। बघा, तिखट काय म्हटलं जातं? चिली पावडर किंवा पंजेन्सी। दोन्ही शब्द लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे बघा हळद, ज्याला आपण टर्मरिक असं म्हणतो। हळद म्हणजेच काय? टर्मरिक। पुढे बघा, पुढचा शब्द आहे जिरे, ज्याला आपण क्युमिन सीड्स असं म्हणतो। जिरे काय म्हटलं जातं? क्युमिन सीड्स। पुढचा शब्द आहे मोहरी, ज्याला आपण मस्टर्ड सीड्स असं म्हणतो। बघा, मोहरी काय म्हटलं जातं? मस्टर्ड सीड्स। पुढे आहे मीठ, ज्याला सॉल्ट असं म्हटलं जातं। मीठ म्हणजेच काय? सॉल्ट।
पुढचा शब्द आहे साखर, ज्याला आपण शुगर असं म्हणतो. साखर म्हणजेच काय शुगर. पुढे आहे गुळ, ज्याला आपण जागरी असं म्हणतो. बघा गुळ म्हणजेच काय जागरी. पुढे बघा पुढचा शब्द आहे मैदा, ज्याला आपण मैदा किंवा फाईन व्हीट फ्लॉर असं म्हणतो. बघा मैदा काय म्हटलं जातं त्याला, मैदा किंवा फाईन व्हीट फ्लॉर, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे आहे रवा, ज्याला आपण सेमोलिना किंवा सुजी असं म्हणतो. बघा रवा काय म्हटलं जातं, सेमोलिना किंवा सुजी, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे बघा बेसन, ज्याला आपण ग्राम फ्लॉर किंवा बेसन असं म्हणतो. बघा बेसन काय म्हटलं जातं, ग्राम फ्लॉर किंवा बेसन, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे आहे दूध, ज्याला मिल्क असं म्हटलं जातं. दूध म्हणजेच काय मिल्क. पुढे आहे दही, ज्याला आपण कर्ड किंवा योगर्ट असं म्हणतो. बघा दही काय म्हटलं जातं, कर्ड किंवा योगर्ट. पुढचा शब्द आहे ताक, ज्याला बटर मिल्क असं म्हटलं जातं. ताक म्हणजेच काय बटर मिल्क. पुढे आहे पनीर, ज्याला आपण कॉटेज चीज किंवा पनीर असं म्हणतो. बघा पनीर याला काय म्हटलं जातं, कॉटेज चीज किंवा पनीर. पुढे आहे मलाई, ज्याला क्रीम असं म्हटलं जातं. मलाई म्हणजेच काय क्रीम. पुढे आहे पाणी म्हणजेच वॉटर. पाणी म्हणजेच काय वॉटर. पुढे आहे बर्फ म्हणजेच आईस. बर्फ म्हणजे काय आईस. पुढचा शब्द आहे हवा, म्हणजे एअर किंवा विंड. हवा म्हणजे काय एअर किंवा विंड. पुढचा शब्द आहे वारा, ज्याला ब्रीज किंवा विंड असं म्हटलं जातं. बघा वारा म्हणजे काय ब्रीज किंवा विंड. पुढे आहे ऊन, ज्याला सनलाइट किंवा हीट असं म्हटलं जातं. ऊन म्हणजेच काय सनलाइट किंवा हीट. पुढे आहे सावली, म्हणजे शॅडो किंवा शेड. बघा सावली म्हणजेच काय शॅडो किंवा शेड. पुढचा शब्द आहे पाऊस, म्हणजे रेन. पाऊस म्हणजे काय रेन, आणि पाऊस पडणे म्हणजे पण रेन. ठीक आहे, क्रियापद म्हणून सुद्धा वापरतात, लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे डग, म्हणजे क्लाउड. डग म्हणजे काय क्लाउड. पुढे आहे वीज, म्हणजे लाइटनिंग किंवा इलेक्ट्रिसिटी. बघा वीज म्हणजे काय लाइटनिंग किंवा इलेक्ट्रिसिटी, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे आहे बघा गडगडाट, म्हणजे थंडर. गडगडाट म्हणजे काय थंडर. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सिरीज मध्ये 750 शब्द पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.